आरक्षण द्यावं. तुम्ही थेटपणे सांगा, सत्तेतले आमदार तुम्ही आहात, विरोधी बाकावरचे आहेत, पण सत्तेत तुम्ही आमदार, तुमचा पाठिंबा आहे का ओबीसी आरक्षण बदलून देण्यात? आमचं मागणी एवढीच आहे की जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी. ही आमची काही कोणाच्या विरोधात मागणी नाही आहे. जे शेतकरी आहेत परंपरेनं आमचे आजोबा असतील, पणजोबा असतील, खापर पणजोबा असतील, हे शेती करत होते, म्हणून आम्हाला शेतकरी म्हणून कुणबी मान्यता द्यावी एवढीच आमची मागणी. परंतु नेमका प्रश्न असा आहे की ओबीसी मधनं जर का मराठा आरक्षण देणार असेल तर हे तुम्हाला मान्य आहे का, हा प्रश्न आहे. त्यांनी स्पष्ट प्रश्न विचारला, आम्ही तोच स्पष्ट प्रश्न विचारतो. तुम्हाला मान्य आहे का हे सगळं? आम्हाला नाही आता ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांना कशातून मिळाले आरक्षण? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली त्यांना कशातून मिळालं आरक्षण? मग तोच प्रश्न आहे ना. नाही मग आता मिळायला हो मान्यच आहे ना. ही अजित पवारांची देखील भूमिका आहे का? नाही मी काय पक्षाचा प्रवक्ता नाही आहे. मुख्यमंत्री म्हणून मी पक्षाचा प्रवक्ता नाही. मी आमदार आहे आणि माझी भूमिका समाजाच्या बाबतीत मध्ये जी काय आहे ती काय माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मला म्हणता येणार नाही. मी वैयक्तिकरित्या ही भूमिका घेतली. साहेब, तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे ती कायद्याच्या चौकटीवर टिकेल असं आपल्याला वाटतं का? आणि जर असं होत होतं तर यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जो 10% वाढीव आरक्षणाचा निर्णय घेतला मग तो योग्य नव्हता असं म्हणायचं का? नाही, असं काही म्हणता येणार नाही. प्रत्येकाने आपापल्या परीनं हा प्रश्न मिटवायचा प्रयत्न केला, पण प्रश्न मिटलेला नाही आणि तो कशा पद्धतीनं मिटवावा याच्या बाबतीत आम्ही काही सूचना उपसमितीच्या पुढे मांडलेल्या आहे. विधानसभेत आहात, मुंबई सारख्या ठिकाणी अशा पद्धतीने आंदोलन होते. आंदोलनाचं स्वागत आहे एका बाजूला, पण एकंदरीत बघितलं तर इकॉनॉमिकल कॅपिटल आहे देशाचं, अनेक ठिकाणी अडचणी होत आहेत, बऱ्याच गोष्टी याचा इम्पॅक्ट जो आहे तो सगळीकडे होऊ शकतो. मध्यस्थीचा मार्ग जर अडूनच बसला तर प्रश्न मिटेल असं वाटतंय? नाही, हे पहा, शासन त्या मागण्याच्या बाबतीत सकारात्मक आहे असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा उपसमिती, आता ही कॅबिनेटची उपसमिती आहे म्हणजे कॅबिनेटचेच अधिकार त्यांना आहेत, त्यामुळं ते सकारात्मक आहेत आणि प्रश्न मिटावा असं प्रत्येकाला वाटतं. सरकारकडनं सहकार्य केलं जाते. 2 दिवस परवानगी दिली, किरण एक मिनिट, 2 दिवस सहकार्य केलं गेलं, सरकारकडनं परवानगी दिली गेली, महापालिकेकडनं सगळी यंत्रणा दिल्या गेल्या, सगळ्या प्रकारची सोय केली गेली, तरी सुद्धा सरकारवर टीका केली जाते, मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जाते. हे किती आज सोय करण्यात आलेली आहे. मागचे 2 दिवस आपण पाहतोय अगदी बेहाल झालेले आहेत आंदोलकांचे. त्यांना कुठं पाण्याची व्यवस्था नव्हती, कुठं शौचालयाची व्यवस्था नव्हती, ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. मी परवा जेव्हा 1 दिवस आधी भेट दिली तेव्हा स्वतः चहल साहेबांना फोन करून सांगितलं होतं की प्रामुख्यानं पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था आणखीन वाढवायला पाहिजे. ती आज वाढवली गेली. त्याच्यामुळं काल आणि परवा 2 दिवस निश्चितपणानं आंदोलकाची कुचंबना झाली, त्यात पाऊस आला आणि आणखीन प्रश्न गहन झाला.